शेतकरी बांधवांनो, काय म्हणतोय उन्हाळा? सोलापुरात तर उन्हाने कहरच केलाय बघा. 43 डिग्रीला तापमान पोहोचले. अशा उन्हाळ्यात घरात बसून आपल्याला दम निघत नाही. उन्हात लावलेल्या गाड्या पेटायला लागल्यात आणि मग विचार करा आपल्या रानातली पिकं काय म्हणत असतील. परवा आमच्या आजोबांबरोबर गप्पा मारताना ते म्हणत होते की एवढे उन्हाळे पाहिले. खरं याच्यासारखा भयानक उन्हाळा मी काही पाहिलेला नाही. आणि अजून तरी आपल्याला उन्हाळ्यातील जवळपास 1 महिना जायचा आहे. आणि अशा उन्हाळ्याच्या पाऱ्यात आपल्या पिकांची काळजी कशी घ्यायची आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अशा उन्हाळ्यामध्ये पिकांची कशी काळजी घ्यायची तर बघा आपण समजून घेऊयात. फळ पिकांच्या खोडापाशी मुळांच्या वर मल्चिंग करायचं आहे. तर शेतकरी बांधवांनो, मल्चिंग करताना तुम्ही शेतातील पिकांचा पालापाचोळा वापरू शकताय किंवा टोमॅटो सारखी पिकं ज्यामध्ये आपण प्लास्टिक मल्चिंग वापरतो तसा मल्चिंग पेपर सुद्धा आपण वापरू शकताय. मल्चिंग केल्यामुळं नेमकं काय होणार आहे तर एकतर सूर्यप्रकाशामुळे जमिनीतील पाण्याचं जे बाष्पीभवन होतं ते कमी प्रमाणात होईल आणि त्यामुळंच कमी पाण्यावर आपल्या पिकांची गरज भागणार आहे. तसंच मल्चिंगमुळं बाहेर तापमान किती असलं तरी मुळांच्या कक्षेत थंडावा टिकून राहतो आणि परिणामी पांढऱ्या मुळांची चांगली वाढ झालेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर तणांचा प्रादुर्भाव सुद्धा कमी झालेला दिसून येतो. यानंतर शेतकरी बांधवांनो, पिकांना पाणी देताना पाण्याचा अतिवापर करायचा नाही. शेतकऱ्यांची एक मानसिकता असते की खूप ऊन पडलं मग पाणी पण भरपूर द्यायचं, पण पिकांच्या मुळांना वाढीसाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते आणि पाण्यामुळं मातीतील जी पोकळ जागा असते ती हवेऐवजी पाण्याने भरली जाते आणि मुळांना हवा मिळत नाही. याबरोबरच शेतकऱ्यांनी पिकास पाणी देताना शक्य असल्यास पाटपाण्याऐवजी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी द्यायचं आहे आणि सकाळी 10च्या अगोदर किंवा संध्याकाळी 5च्या नंतर शक्य असल्यास शेतकऱ्यांनी पाणी द्यायचं आहे. कारण कडक उन्हामध्ये जमीन अगोदरच तापलेली असते आणि त्यावर पाणी दिल्यास पाण्याची थोडीफार प्रमाणात वाफ तयार होते आणि नवीन ज्या पांढऱ्या मुळ्या असतात त्यांना शॉक बसू शकतो. शेतकरी बांधवांनो, पिकांवर पोट्याची फवारणी घेणं उन्हाळ्यामध्ये पिकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं ठरतं. पिकांच्या पानांवर लहान लहान छिद्र असतात, त्यालाच आपण पर्णरंध्र म्हणतो आणि त्यालाच आपण इंग्लिशमध्ये स्टोमाटा असं सुद्धा म्हणतो. ही पर्णरंध्र उघडण्याचं आणि बंद करण्याचं काम हे मुख्यतः पोटॅश करतं. उन्हाळ्यामध्ये पानांमधून पाण्याचं बाष्पीभवन वेगानं होत असतं. अशा वेळी पोटॅश ही छिद्र गरजेनुसार बंद ठेवण्यास मदत करतं. त्यामुळे झाडातील पाणी विनाकारण हवेत उडून जात नाही आणि पीक कमी पाण्यात सुद्धा तग धरू शकतं. त्यामुळं या दिवसांमध्ये पोटॅश पिकांना देणं अत्यंत गरजेचं ठरतं. मग ते तुम्ही फवारणीद्वारे देऊ शकताय किंवा जमिनीमधून सुद्धा देऊ शकताय. मात्र फवारणी करताना शेतकऱ्यांनी एक काळजी घ्यायची, सकाळी 9च्या अगोदर किंवा संध्याकाळच्या 5च्या नंतर फवारणी करावी, जेणेकरून यावेळी पर्णरंध्र म्हणजे स्टोमाटा खुले असतात आणि आपण फवारणी केल्यानंतर ते पानांच्या माध्यमातून स्टोमाटांच्या माध्यमातून ते वनस्पतीमध्ये शिरकाव करतात. पोटॅश प्रमाणच अजून एक असं मूलद्रव्य आहे जे उन्हाळ्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे, ते म्हणजे सिलिकॉन. उन्हाळ्याच्या कडक उन्हात आणि उष्णतेच्या लाटेत सिलिकॉनची फवारणी पिकांसाठी एक सुरक्षा कवच म्हणून काम करतं. जरी सिलिकॉन हे मुख्य अन्नद्रव्य नसलं तरी सुद्धा उन्हाळ्यात पिकाला तग धरून ठेवण्यासाठी हे अत्यंत प्रभावी ठरतं. सिलिकॉनची फवारणी केल्यावर पिकाच्या पानांवर आणि फांद्यांवर एक अतिशय पातळ आणि पारदर्शक थर तयार होतो. हा थर काय करतो तर सूर्याची जी प्रखर किरणं झाडांपर्यंत येतात ते न येऊ देता त्यातलं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ते सूर्यकिरण परावर्तित करण्याचं काम करतं. त्यामुळे झाडाचं तापमान कमी राहण्यास मदत होते आणि पानं करपत नाहीत. फवारणीसाठी बाजारात उपलब्ध असलेला आपण आर्थोसिलिसिलिक ॲसिड किंवा पोटॅशियम सिलिकेट वापरू शकतो. ही दोन्ही सिलिकॉनचे जे औषध आहे ते अत्यंत प्रभावी ठरतात. साधारणपणे यांचे प्रमाण 1 ते 2 मिली प्रति लिटर या प्रमाणात वापरावं. या सिलिकॉन बरोबरच आपण SOP म्हणजे 0050 सुद्धा आपण वापरू शकतो. या सिलिकॉनच्या फवारणीमुळे किंवा या सिलिकॉनच्या वापरांमुळे पानांवर तयार झालेल्या थरामुळे रसशोषक किडींना त्यांची सोंड पानांमध्ये घालताना अडचण निर्माण होते आणि त्यामुळेच रसशोषक किडींचा प्रादुर्भाव सुद्धा यामुळं कमी झाल्याचा दिसून येतो. म्हणजेच काय तर सिलिकॉनच्या वापरामुळे आपल्याला 2 फायदे होत आहेत. एक तर उन्हाळ्यामध्ये त्याचा थर तयार झाल्यामुळं तापमान प्रमाणात राहतं आणि त्याचबरोबर रसशोषक किडींचा सुद्धा प्रादुर्भाव कमी झालेला आपल्याला दिसून येतो. शेतकरी बांधवांनो, फळपिकांच्या बाबतीत उन्हामुळे फळांवर सनबर्निंगचे चट्टे आल्याचे आपल्याला दिसून येतात.
यावर सिलिकॉनची फवारणी यामुळे सुद्धा फरक दिसून येतो. पण ज्यांना शक्य आहे अशा शेतकऱ्यांनी क्रॉप कव्हर वापरावे. या क्रॉप कव्हरसाठी शासनाकडून अनुदान दिलं जातं आणि आपण येत्या काळामध्ये यावर सुद्धा व्हिडिओ बनवणारच आहोत. यानंतर नवीन लागवड केलेल्या रोपांच्या बाबतीत आपण लहान आकारांचे प्लांट कव्हर वापरू शकतो की जेणेकरून तापमान नियंत्रित राहू शकतो आणि त्याची वाढ व्यवस्थितपणे होईल. तसंच बरेच शेतकरी फळपिकांच्या बाबतीत ज्या ठिकाणी ठिबकचे पाणी पडत असतं त्यावर येणारं तण काढून टाकतात. हे प्रामुख्याने शेतकऱ्यांनी शक्य झाल्यास टाळावं. आता यावर काही लोकांचं निगेटिव्ह दृष्टिकोन येऊ शकतो, पण हे पहा शेतकरी बांधवांनो, पाणी पडलेल्या ठिकाणी उगवून आलेले गवत हे काही प्रमाणात मल्चिंग सारखं काम करतं आणि थोड्या प्रमाणात का होईना बाष्पीभवनाचा वेग कमी करणं आणि त्याच्या सावलीमुळे त्या ठिकाणच्या मुळांच्या भागात थंडावा निर्माण होतो. यानंतर शेतकरी बांधवांनो, उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये पिकांना नत्र देण्याचं शेतकऱ्यांनी बंद करावं किंवा दिलं तरी सुद्धा अतिशय थोड्या प्रमाणात द्यावं. आता याचं काय कारण असेल बघा बरं. तर नत्र दिल्यामुळं पिकांची वाढ शेंड्याकडून होते आणि नवीन शेंड्याच्या ठिकाणची पानं अतिशय नाजूक असतात आणि या अतितापमानामुळे ही नवीन पाने आपल्याला करपलेली दिसून येऊ शकतात. त्यामुळं शेतकरी बांधवांनो, पिकांना सध्या नत्र देणं थांबवा किंवा दिलं तरी अतिशय कमी प्रमाणात द्या, जेणेकरून नवीन पानं फुटलेली आहेत ती आपल्याला करपलेली दिसून येणार नाही. अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यायची आहे. तर आजच्या व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली हे आम्हाला कमेंट लिहून कळवा. पुन्हा भेटूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचं. तुर्तास आपण थांबूयात. धन्यवाद.